नवरात्री अष्टमीला करावयाचे उपाय व तोडगे। अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष असा आशीर्वाद मिळतो। या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे। त्यामुळे या दिवशी वीराष्टमी असेही म्हटले जाते। ही तिथी अतिशय शुभ मानली जाते। या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घ आयुष्य वाढते। या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरी ही अर्पण केली जाते। अष्टमी दिवशी कन्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे। यामध्ये दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतीक म्हणून 9 मुलींना घरी बोलावून प्रेमाने खाऊ घातले जाते। असे मानले जाते की कन्या पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि चा आशीर्वाद कुटुंबावर सदैव राहतो। या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील संकटे नाहीशी होतात। अष्टमी दिवशी करावयाचे 25 उपाय व तोडगे। एक घरातील संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर अष्टमीला देवीला मोगऱ्याचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर 5 लवंगा, 5 काळी मिरे आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करा, त्वरित फायदा दिसून येईल। 2. अष्टमीच्या दिवशी एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची खणा नारळाने ओटी भरा। देवीची मनोभावे पूजा करून आपल्या मनातील इच्छा बोला, त्वरित तुमची इच्छा पूर्ण होईल। 3. खूप दिवस अडलेली जी कामे असतील ती पूर्ण करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गुळ किंवा खीर अर्पण करावी। जर तुम्ही या दिवशी कन्या पूजा करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात, अडलेली कामे पूर्ण होतील। 4. आपल्या घरात जर लहान मुले सतत आजारी पडत असतील तर महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावे। यासोबतच कन्या पूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट द्या। 5. देवीला तुम्हाला जर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी दुर्गाला केळी अर्पण करावे। यासोबतच कन्या पूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकते। असे केल्याने देवी माता प्रसन्न होतात असे मानले जाते। 6. तुमचे एखादे काम तुम्हाला पटकन व्हावे असे वाटत असेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची ओम धूम दुर्गाय नमः 108 वेळा मंत्र बोला आणि मनातील इच्छा बोला। आणि या दिवशी कन्या पूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट देऊ शकता। 7. तुमच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी चालू असतील तर अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाचे चुनरे आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे। या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे भेट देऊ शकता। 8. महाअष्टमीच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गेची पूजा करावी। याशिवाय कन्या पूजेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घाला आणि दानासह फळे देऊन निरोप द्या। 9. कन्या पूजेसाठी खीर बनवावी। असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो, अशी धार्मिक धारणा आहे। 10. दुर्गाष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा करावी। यासोबतच मुलींना सुक्या मेव्याचा प्रसाद खायला द्यावा। 11. अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा। यामुळे आर्थिक अडचण दूर होतील आणि धन प्राप्तीचा योग जुळून येईल। 12. देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा। ज्यांना कर्जाची चिंता सतावत असेल त्यांनी हा उपाय अवश्य करा। यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि मन शांती लाभेल। 13. ज्यांना नोकरीत अडचणी येत असतील त्यांनी नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचे तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा। त्यानंतर रात्री ते पान उशाखाली ठेवून झोपा। सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवा। यामुळे नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होऊन अपेक्षित फळ मिळेल। 14. विवाह जुळून येत नसेल तसेच वैवाहिक समस्या आहेत त्यांनी नवरात्रीत मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला कुंकू आणि जय श्रीराम लिहा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानजींच्या हातावर ठेवा। 15. देवी दुर्गेला विड्याचा तांबूल बनवून अर्पण करा। यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धीचे आगमन होते। 16. नाव लौकिक मिळत नाही, कामाची प्रशंसा होत नाही तर महाअष्टमीच्या दिवशी पानावर मोहरीचे तेल काही थेंब टाकून देवी दुर्गेला अर्पण करा। यामुळे करिअर मध्ये निश्चितच यश मिळेल। त्याचबरोबर चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते, कामाची प्रशंसा होईल।
17. अष्टमी तिथीला गरीब तसेच गरजवंतांना आपल्या सामर्थ्यानुसार अन्न, भरून धान्य दान करा. तसेच सुनरी, कंगवा, आरसा, टिकली, गंध, कुंकू, बांगड्या मुलींना दान करा. यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते. 18. कन्यापूजेच्या वेळी मुलींना दही जिलेबी खायला द्या. त्यांना आवडणारी वस्तू भेट देऊ शकता. असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे. 19. अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना मालपोहा प्रसाद खाऊ घालावा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते. 20. तुमच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत तर अष्टमी दिवशी कन्या पूजेच्या वेळी मुलींना खीर खाऊ घाला आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट द्या. असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते अशी धार्मिक धारणा आहे. 21. अष्टमी तिथीला गूळ आणि चणे यांचा प्रसाद देवीला द्या. लाल चुनरी दान करा. त्याच्याबरोबर लाल मसूरची डाळ, लाल चंदन, कुंकू, तांब्याचे भांडे, मुंगा रत्न, लाल रुमाल दान केल्याने विशेष असे फळ प्राप्त होते. 22. जर का तुमच्या घरात सतत आजारपण असेल, त्यातून सुटका पाहिजे असेल तर अष्टमी तिथीला खडी साखर पांढरा पदार्थाचा प्रसाद द्या. पांढरा रुमाल दान करा. पांढरे कपडे, कापूर, अगरबत्ती, धूप, अत्तर आणि दही, तांदूळ, साखर, दूध, चांदी या वस्तूंचे दान करा. 23. तुमची मुले शिक्षणात कमी पडत असतील तर मुलांचा हात लावून अष्टमी तिथीला देवीला पेढ्यांचा प्रसाद दाखवा आणि त्याच्याच हाताने हिरवा कपडा, शिक्षण उपयोगी वस्तू जसे की पेन, वही अशा वस्तू दान करा. त्याच्याबरोबर हिरव्या भाज्या देखील देऊ शकता. फळे, कास्याचे भांडे, 50 रत्न, हिरवी डाळ दान करा. तुम्हाला लवकरच शुभ फळ प्राप्त होईल, म्हणजे तुमची मुले शिक्षणरस होतील, शिक्षणात रस घेतील. 24. महाअष्टमीला प्रगती आणि यशासाठी महागौरीला गुळाची खीर अर्पण करा. लहान मुलींना पिवळं वस्त्र आणि 11 रुपयाची दक्षिणा द्या. 25. गंगेचे पाणी शिंपडणे. मान्यतेनुसार देवी दुर्गा माता नवरात्रीत 9 दिवस पृथ्वी तलावर राहते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात घराचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. अशा वेळी गंगेचे पाणी घरात शिंपडा, म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही. मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर जय माता दी कमेंट मध्ये नक्की लिहा. धन्यवाद.